हॅलो गाईज, तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आपण आज पनीरची भाजी बनवणार आहे. तर पनीरची भाजी बनवताना टोमॅटो घ्यायचं, टोमॅटोच्या फाका बनवायच्या आणि त्यात तळून घ्यायच्या, बरोबर. तर त्याच्यानंतर आपलं पनीर आहे, पनीर अशा पद्धतीने कापून घ्यायचं, त्याचे चौकोनी भाग. तर पनीर तळून घ्यायचे पहिले, बरोबर. ते सगळे पनीर तळून घ्यायचे जेणेकरून त्याचा ब्राऊन कलर तयार झाला पाहिजे आणि जास्त जळून पण द्यायचे नाही. पनीर तळल्याच्या नंतर हे सर्व जे पनीर राहतात तर ते पनीर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तर आपण अशा पद्धतीने बघा, असं ब्राऊन कलर आलेला आहे. तर आपण जे पहिलं जे कांदा वगैरे जे केलं होतं तर अशा प्रकारे असं वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर कढई तापायला ठेवायची आणि तेल त्याच्यामध्ये टाकायचं. तर कढई तापायची, त्याच्यात जिरी मोहरी घालायची, बरोबर. तर त्याच्यानंतर आपलं हे मसाला राहतो वाटलेला, तो मसाला वाटल्याला टाकून द्यायचा त्याच्यामध्ये आणि मसाला ह्या भाजून घ्यायचा. तर चांगल्या पद्धतीने मसाला हलवून घ्यायचा जेणेकरून आपल्या तेलामध्ये मसाल्याची चव उतरली पाहिजे आणि आपलं जे पनीरची भाजी ती चांगल्या पद्धतीने लागली पाहिजे. मंद आचेवर ठेवायचं थोडं, जेणेकरून आपला जो पनीरचा मसाला आहे तो जळाला नाही पाहिजे. असे खमंग आज रविवार आहे, तर पनीरची भाजीचा बेत चाललेला आहे. तर आपली जी मसाला राहतो ते पूर्णपणे हे करून घ्यायचा. ते जे आपलं जे भांड्याला राहिलेलं राहतं ते पाण्याच्या साहाय्याने त्याच्यामध्ये मिसळून टाकायचं. ते आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं आपण चिकनची भाजी. तर ते त्याच्यामध्ये जी तेल राहतं तेल टाकायचं जेणेकरून आपल्या भाजीला तरी आली पाहिजे. तर चांगल्या पद्धती मंद आचेवर आपलं भाजी जी राहती ती हलवून घ्यायची. त्याच्यामध्ये स्वानाचा पनीर मसाला टाकायचा गरजेनुसार. त्याच्यानंतर आपले जे मिरची पावडर टाकायची, बरोबर. 2 चमचे टाकायची मिरची पावडर. त्याच्यानंतर हळद घ्यायची आणि आपले जे धना पावडर राहतो, बरोबर, जी आपली अख्खी धने नाही जी पुडी राहते ती पुडी टाकायची 1 चमचा. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं ते हलवून घ्यायचं, मिक्सर करून घ्यायचं. तर वाटाणे राहतात ते भाजून नाही घ्यायचे, कच्चेच टाकायचे. ते वाटाणे राहतात ते वाटाणे पूर्णपणे घालून घ्यायचे. त्याच्यानंतर आपलं जे कापलेलं पनीर राहतं ते कापलेलं पनीर घालून घ्यायचं आणि मस्तपैकी चांगलं हलवून घ्यायचं, एकजीव करायचं, बरोबर. ते बघा, कॅमेरा ॲडजस्ट केला, चांगल्या पद्धतीने दिसवलं. ते पूर्णपणे मसाला त्या पनीरला लागला पाहिजे. आता थोडं घट्ट वगैरे वाटतंय ना, तर त्याच्यामध्ये थोडं तुमच्यानुसार थोडं पाणी वगैरे टाकून पातळ किंवा घटसर तुम्ही ठेवू शकताय. अशा पद्धतीने आपलं जे पाणी घालायचं थोडं, म्हणजे काय होईल, थोडं रस्सा राहील, जेणेकरून चपातीसोबत किंवा तुम्ही पावसोबत पण हे खाऊ शकताय. मस्त असा वास सुटलेला आहे. हे बघा, थोडं मी पाणी जास्त घालून घेतलं जेणेकरून आपलं चपातीसोबत खाता येईल. थोडा त्याला कलर याला टाइम लागतो, बरोबर. जेणेकरून अजून आपल्याला मिश्रण टाकायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. त्याच्यानंतर सजावटीला त्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची, बारीक चिरून 2 अशी कोथिंबीर मस्तपैकी घालून घ्यायची आणि थोडं त्याला उकळून द्यायचं. हे बघा, आता बऱ्याचशापैकी चिकन आपलं हे पनीर झालेलं आहे. ते बघा, पनीरची भाजी तयार झालेली आहे. तर आपल्याला ही पनीर रेसिपी कशी वाटली मित्रांनो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून काही नवीन